लोकसभा इलेक्शन्सच्या मतदानाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। अशातच भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली, तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून धैर्यशील मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं। मोठी चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकमेकांवरती वार प्रतिवार होताना आपल्याला दिसत आहेत। यातच लगीन जुळत आलं, पण नवरदेवानं एवढा हुंडा मागितला की आम्ही बेशुद्ध पडायचंच राहिलो होतो, अशी मार्मिक टिप्पणी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या उत्तम जानकर यांच्या संदर्भात केली आहे। माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी काही दिवसांपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यासह विशेष विमानानं नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी जानकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर जानकर यांनी मोहिते पाटील यांना लोकसभा निवडणुकीत मदत करण्याचा निर्णय जाहीर केला होता। त्याबाबत विचारलं असता फडणवीस जानकर भेटीवेळी उपस्थित असलेले शहाजी बापू पाटील यांनी जानकर यांच्या संदर्भात ही टिप्पणी केलेली आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार दौरा सांगोल्यात सुरू आहे। त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी उत्तम जानकरांबाबत भाष्य केलं। ते म्हणाले, लगीन जुळत आलं, पण नवरदेवानं एवढा हुंडा मागितला की आम्ही बेशुद्ध पडायचंच राहिलो होतो। त्या भेटीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच सांगितलं होतं की मी तत्वाने आणि निष्ठेने राजकारण करत असतो, मदत करून अनेकांना उभं केलंय। असल्या फालतू गोष्टी मला आवडत नाहीत। मी भविष्यात तुम्हाला मदत करून संकटातून बाहेर काढीन असा शब्द दिला, तरीही जानकरांनी ऐकलं नाही। मी भाजपला 6 महिन्यांपासून खेळवत होतो असं उत्तम जानकरांनी मला सांगितलं होतं। ते मला गुरु मानत होते, परंतु त्यांनी मलाही खेळवलं। उत्तम जानकर यांचे कर्म त्यांना फळ देईल। मला माळशिरसची जनता अतिशय चांगली माहिती आहे। 12वीत असताना मी उत्तम जानकर यांना राजकारणात आणलं। माळशिरसची जनता प्रचंड स्वाभिमानी आहे। जानकरांना त्यांच्या कर्माचे फळ मिळेल असा इशाराही शहाजी बापू पाटील यांनी दिलेला आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।